नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण मटार आणि गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवतो आहे. तर इथे मी अर्धा कप मटार घेतला आहे. फ्रोझन किंवा फ्रेश कुठलाही तुम्ही इथे घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा असा जाडसर वाटून घ्यायचा आहे. वाटताना अजिबात इथे मी पाणी घातलेलं नाही आहे. आता हा बाजूला ठेवूया आणि इथे आता दुसरा बाउल घेतला आहे. यामध्ये पाऊण कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. यानंतर पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घातलं आहे. तांदळाचं पीठ इथे मी रेसिपीला कुरकुरीतपणा यावा यासाठी घातलं आहे. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे पाव कप रवासुद्धा घालू शकता. रवा घातला तर तुम्हाला पीठ थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवावं लागेल, म्हणजे रवा छान फुलेल. यानंतर यामध्ये मी अर्धा कप दही घातलं आहे. दही फ्रेश घ्यायचं आहे. दही मी आधी फेटून घेतलं होतं. आता त्याच दह्याच्या कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. पाणी थोडं थोडं घालत हे पीठ आपल्याला मिक्स करत जायचं आहे. तर इथे एकत्र पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालत जायचं आहे, कारण आपल्याला हे घट्ट असं पीठ हवं आहे. तर इथे मी सगळं अर्धा कप पाणी घातलं. अजूनही हे घट्ट वाटतं आहे, तर इथे आणखी थोडं मी पाणी घेतलं आहे. आणखी 1 ते 2 चमचे पाणी घालून हे मी मिक्स करून घेतलं. आता अगदी हे स्मूथ असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता हे इतकंच आपल्याला घट्ट हवं आहे, यापेक्षा याला पातळ करू नका. चुकून जर पाणी जास्त झालं आणि हे पीठ जर सैल झालं तर यामध्ये तुम्ही थोडंसं आणखी तांदळाचं पीठ किंवा रवा घालू शकता. आता हे हाताने मी मिक्स करून घेते. पहा हे असं आहे. इतकंच घट्ट आपल्याला हे हवं आहे. आता यामध्ये आपण जो वाटून ठेवलेला मटार होता तो घालायचा आहे. सध्या मटारचा सीझन आहे, भरपूर प्रमाणामध्ये मटार येतोय मार्केटमध्ये. तर एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. यामध्ये आता बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. किसलेलं आलं घालायचं आहे. अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे. यानंतर इथे मी काळी मिरी जाडसर कुटून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. याबरोबरच यामध्ये मी अर्धा चमचा जिरंसुद्धा घातलं आहे. तिकडे कपाळात असतील. आता हे मिक्स करून घेऊया. बाहेर असतील. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता हे तयार पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि चटणी बनवून घेऊया. तर खोबऱ्याशिवायची मस्त अशी चटणी आज आपण बनवतो आहे. चटणीसाठी इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. यामध्ये आता 1 मोठा चमचा शेंगदाणे घातलेत. शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्ये 2 पाकळ्या लसणाच्या घातल्यात. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. यानंतर थोडंसं आलं घातलं आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातली. हे सगळं परतून घेऊया एकदा. आता इथे मी 2 चमचे भाजलेली चण्याची डाळ घेतली. डाळ भाजलेली आहे, त्यामुळे ही आता जास्त भाजायची गरज नाही आहे. तुम्ही जर कच्ची घेत असाल तर सुरुवातीलाच तेलावरती थोडीशी भाजून घ्या. आता यामध्ये थोडीशी मी चिंच घालते. गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता ही चटणी आपण वाटून घेऊया. त्याआधी ते चवीप्रमाणे मीठ घातलं. सुरुवातीला अशीच वाटून घ्यायची आहे, नंतर पाणी घालून बारीक करून घ्यायचे. तर ते चटणी वाटून तयार आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणीवरती आपण फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम केलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली. ही फोडणी चटणीवरती घालायची आहे. तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याशिवायची शेंगदाण्याची चटणी तयार आहे.
आता आपण पुढची कृती करूया। हे पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर इथे कांदा सगळ्यात शेवटी घालायचा आहे। आज आपण मटार बोंड बनवतोय, तर ती सुरुवातीलाच आपण जर कांदा घातला तर कांद्याला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होतं, म्हणून बोंड बनवायच्या आधी कांदा घालायचा आणि लगेचच यापासून बोंड बनवायचे आहेत। तर इथे कांदा मिक्स करून घेतला। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। यामुळे बोंड छान जाळीदार होतील, आतपर्यंत हलकी होतील। तुम्हाला जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर हे पीठ तुम्ही 1 तास असंच बाजूला ठेवून द्या, म्हणजे थोडंसं फर्मेंट होईल आणि त्यानंतर छान असं फेटून घ्या 2 ते 3 मिनटं आणि नंतर यापासून बोंड बनवा। हे पीठ आता अगदी परफेक्ट असं तयार आहे पहा, असा याला गोल शेप देता येतोय। तर आता इथे मी बोंड तयार करून घेते। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले। तेल व्यवस्थित असं गरम हवं, म्हणजे बोंड तेलकट होणार नाही। तेल जर गरम नसेल तर खूपच तेल ओढून घेतात आणि तेलकट होतात। तेल छान गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता मीडियम फ्लेमवरतीच ही बोंड आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत। ट्रेडिशनली ही बोंड मैद्यापासून बनवली जातात, आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे। तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता, किंवा मग अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप मैदा आणि पाव कप तांदळाचं पीठ असं सुद्धा घेऊ शकता। अशी गोल आकाराची बोंड तेलामध्ये सोडायची आहेत। याचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की उलटून घ्यायचे आहेत। पाहू शकता मस्त अगदी गोल आणि हलकी झालेत बोंड। आता ही गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलंय, त्यामुळे मस्त असा कुरकुरीतपणा येतो बोंडांना। बोंडांना मस्त असा गोल्डन ब्राउन रंग आलाय, काढून घेऊया। याच्यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे। मटारची खूप मस्त चव येते या बोंडांना। तर इथे बोंड काढून घेतलेत आणि उरलेले सुद्धा आपण असेच फ्राय करून घेऊया। इथे आपण जी चटणी बनवली त्याबरोबर ही बोंड मी सर्व केलेत। झटपट होणारी खूपच मस्त चमचमीत अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा। इथे मी तुम्हाला एक बोंड तोडून दाखवते। पाहू शकता अगदी आतपर्यंत जाळीदार झालेत, हलकी झालेत। आजची ही मटार बोंडांची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।